नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण. कुटुंबियांच्या आरोपानंतर पोलीस ही चक्रावले. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरेखा न्यारे यांचा खून अनैतिक संबंधातून नव्हे तर आर्थिक कारणातून केल्याचं समोर आलं आहे. मदत म्हणून दिलेले 8 तोळे दागिने आणि 3 लाख रुपये परत मागितल्यानेच सुरेखा न्यारे यांचा खून झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. त्यामुळे सुरेखा न्यारे खून प्रकरणात ट्विस्ट आला आहे. संशयित आरोपी प्रकाश पाटील यांनी कुटुंबियांच्या संगनमताने खून केल्याचा सुरेखा न्यारे यांच्या नातेवाईकांनी दावा केला आहे. मदत म्हणून दिलेले 8 तोळे दागिने आणि 3 लाख रुपये परत मागितल्यानेच सुरेखा न्यारे यांचा खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. आरोपी प्रकाश, त्यांची पत्नी मंगल, मुलगा शिवाजी आणि भाचा संदेश मोरेवरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी न्यारे कुटुंबियांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन केली आहे. सुरेखा न्यारे यांचा मृतदेह भिवंडीकडे गाडीतून घेऊन जातानाचा CCTV फुटेज हाती लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय 50 यांच्या हत्येप्रकरणात भिवंडी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी प्रकाश उर्फ बाबू पाटील वय 40 राहणार शिरगाव याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी सरपंच सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसापासून सुरेखा यांनी